अमरावती यवतमाळ जिल्ह्याबरोबरच कामगार विभागामध्ये जे काही नोंदणी कामगार आहेत यांना गृहोपयोगीचे काही साहित्य वाटप केलं गेलं. तर अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा विषय महत्त्वाचा असा आहे. केंद्र माझा विषय आणि प्रश्न असा की केंद्र शासनाच्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे असे संच वाटप करण्याचे अधिकार कामगार विकास मंडळाला आहे काय? आधी याचे उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिले, तर मग पुढच्या प्रश्नाला मला बोलण्याची संधी आपण द्यावी, कारण मी ती सगळे घेऊन आलो आहे. जर हे अधिकार या निर्देशाप्रमाणे कामगार विभागाला असतील तर होय म्हणा, मग मी पुढचा प्रश्न विचारतो. माननीय अध्यक्ष महोदय, इमारत व इतर बांधकाम या मंडळामार्फत ही कारवाई मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. ज्या निविदा यापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या त्याच्यावर कारवाई या संदर्भात सुरू आहे. आता जो नवीन कोड आलेला आहे त्या नवीन कोड जे आता आपण महाराष्ट्रात आणि देशात लागू करणार आहोत त्या कोडमध्ये केंद्र सरकारची अनुमती घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आजच्या तारखेला अशा पद्धतीचं कुठल्याही निर्बंधाची माहिती या कार्यालयाला प्राप्त नाही. अशी असल्यास आपण द्यावी, ती तपासून त्यानुसार कारवाई करू. स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की हा निधी जो गोळा होतो कामगारांच्या उन्नतीसाठी, कामगारांना मदत करण्यासाठी, बांधकाम कामगार म्हणून जो निधी गोळा झाला याचे गाईडलाईन्स केंद्र सरकारचे आहेत, हे राज्य सरकारचे अजिबात नाही. आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला. मी पाहिजे असेल ते कापी पाठवतो. तुम्ही चुकीचं आणि इथे रेकॉर्डवर काही येऊ नये, तुमच्याकडून येऊ नये, माझ्याकडून येऊ नये, अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय. पण त्याप्रमाणे मला उत्तर अपेक्षित होतं. तुम्ही म्हणलात की तो कोड जनरेट वगैरे ते व्हायलाच पाहिजेत, तसे निर्देशच आहेत आणि त्या पद्धतीनंच त्या गाईडलाईन्सनीच पुढे जायला पाहिजेत. पण केंद्राचे निर्देश असूनही आणि सुप्रीम कोर्टाचे असे डायरेक्शन असूनही या न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे काम होत नाही आहे, हे मला इथे खेदाने म्हणावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, पहिला अध्यक्ष महोदय, यामध्ये जुलै अधिवेशन 2025 मध्ये हे जे काही सगळ्या कामगारांच्या संदर्भात आता अनेक प्रश्न आहेत. यामध्ये 25 मध्ये माननीय मंत्री महोदय त्यावेळेस सांगितलं की कामगाराची संख्या आम्ही मागितली, ही नंतरच्या कामगाराची संख्या ते म्हटलं की पटलावर ठेवतो, ते अजून आम्हाला यादी मिळाली नाही. म्हणजे कामगारांची संख्या एकूण किती आहे, यांना किती लाभ मिळतोय आणि यावर किती खर्च झाला आहे वगैरे सगळी आम्ही माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात असं आम्ही म्हटलं होतं. पण अजून ते खरोखर लाभार्थी आहेत की नाही, कामगार आहेत की नाही, आणि या संपूर्ण योजना ज्या सुरू आहेत त्याचा किती फायदा त्या कामगारांना होतोय, त्याचा दर्जा काय आहे, त्याची व्यवस्था काय आहे, त्याचं पुरेशी यंत्रणा आहे का, पुरेसे गोडाऊन आहेत का, त्या ठिकाणी ते वाटप करताना त्या व्यवस्था आहेत का, हे काहीच तिथे नाही, कुठेच नाही. हा जो प्रकार झाला आहे, आम्ही जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय की यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये वाटप होत असताना खूप गोंधळ उडाला, प्रचंड गोंधळ त्या ठिकाणी झाला. अहो, तिथे पाण्याची व्यवस्था नाही, उन्हात लोक उभे होती, रिग लागली होती, का ते बंद करावं लागलं, त्या संचाचा आम्ही दर्जावर जाणार नाही. पण हे सर्व प्रश्न उपस्थित असताना अध्यक्ष महोदय या जिल्ह्यामध्ये 50,000 कामगारांना एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे साहित्य वितरण करायचे होते. त्यासाठी फक्त त्यामध्ये पुसद आणि दारवा या 2 तालुक्यात फार प्रचंड गोंधळ उडाला. या केंद्रावर तर कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे कामगारांना मोठ्या त्या ठिकाणी अडचणीचा, म्हणजे पाणी नाही, कुठली व्यवस्था नाही, उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली नाही. पण कामगार म्हणजे तुमच्या साहित्यासाठी झुंबड उडते, ते तकलादू साहित्य आपण देतो आणि त्याचं वाटप करतो, त्या ठिकाणी कामगाराचा पुन्हा घाम गाळला जातो. हे सगळं जे काही भोंगड चाललाय हा मला कळत नाही की सरकारची कृपादृष्टी. माझी अध्यक्ष महोदय आपल्याकडे विनंती आहे, हा विवेक कुंभार कोण आहे हो, का दया याची सरकारची या कुंभारावर, किती कृपा करावी याच्यावर. 2-2 वर्षाचं एक्सटेन्शन या कुंभारला, याचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा 2 वर्षाचा कालावधी पुन्हा दिला नाला. हा कोणाच्या बोलण्याने इथे बसतोय, कोण चालवतोय याला, हा कोणाचा नौकर आहे, कोणाच्या इशाऱ्यावर तिथे काम करतो हा कुमार, आणि 2-2 वर्ष मुदत संपल्यानंतर एक्सटेन्शन, हा सगळा भोंगळ कारभार करायसाठी, भ्रष्टाचार करायसाठी, त्याला मदत करायसाठी. आणि या संपूर्ण या कुंभारच्या मालमत्तेची चौकशी करा. जर तुमच्यामध्ये सरकार म्हणून, आम्हाला मंत्री म्हणून आपण विनंती, आम्हाला आमची मागणी आहे, लाचलुचपत करून याची चौकशी करा. प्रचंड गबाळ, याची सर्व माहिती मी घेतली आहे. कुठे याचे प्रामाणिक या किती कमवले आहेत,
या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. लुटून खाला या कामगार विभागाला यांनी, उद्ध्वस्त केलाय, प्रचंड कमिशनखोरी करतो, ठेकेदाराच्या मर्जीनं काम करतो. हा याच्यावर कारवाई का होत नाही, याला का तिथे ठेवल्या गेला, माझी विनंती आहे आणि मागणी सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्या मार्फतीनं. हा कुंभार तिथे बसून आहे, याच्यामुळे त्या व्यवस्था सर्व कोलमडल्या आहे. यामुळं याच्यावर या सर्व माहिती आम्ही देतो, त्याच्या मालमत्ते याची चौकशी आपण करायची तयारी दर्शवणार का, हा माझा अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न आहे. आणि त्याबरोबर हे जे काही साहित्य वाटप केले जातात आणि यामधून जे प्रश्न उद्भव या ठिकाणी अध्यक्ष महोदय होतात, अमरावतीमध्ये असेल किंवा नागपूरमध्ये असेल, या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जे गृहोपयोगी संच, सुरक्षा संच आणि हे आवश्यक असलेले संच त्या ठिकाणी जे घेऊन जातो, तर ती संपूर्ण वाटप करत असताना 3000 कामगारांना किट वाटपासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आली होती त्या ठिकाणी. आता 3000 जर तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट दिली आणि तुमच्याकडे जर 50,000 कामगारांची नोंद आहे, हे 3000 साहित्यासाठी दिल्यानंतर बाकीचे लोक येणार, तुम्ही घरपोच द्या. मग बोलता कशाला, घरपोच देऊन टेकलं पाहिजेत. तिथे व्यवस्था करू शकाल नसाल तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक गोडाऊन असावं, त्या गोडाऊनमध्ये ते साठा पुरेसा असावा, जेवढी नोंदणी कामगार आहेत तेवढेच तिथे किट असावेत, असे सर्व निर्देश आहेत अध्यक्ष महोदय. तरी पण त्या ठिकाणी होत नाही. म्हणून माझी या निमित्तानं, हा तर फार मोठा गैरप्रकार आहे, फार गोंधळ आहे या कामगारांचा या सगळ्या वाटपामध्ये. आता ह्यामध्ये बोलायला गेलो तर काही चौकशी होणार नाही, कारण मला माहीत आहे का चौकशी होत नाही, का होऊ शकत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे मंत्री महोदय आणि मलाही माहीत आहे. त्यामुळं तुमचे उत्तर समाधानकारक मिळतील याची अपेक्षा मी ठेवलीच नाही आणि ठेवू शकत नाही, कारण मला माहिती आहे म्हणून. पण माझा प्रश्न आता किमान हा प्रश्न उपस्थित झाला, लक्षवेधी लावली म्हणून, तिथे झालेल्या कामगारांची जी अवहेलना झाली, काय त्या कामगारांची दुरावस्था झाली, तिथे ज्यांना जो त्रास झाला, म्हणून माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय की एक तर पुढील वाटप आपण महाराष्ट्रामध्ये एकूण बांधकाम कामगारांची नोंद किती, जिल्हानिहाय ही माहिती किती दिवसात आपण आम्हाला उपलब्ध करून देणार, या नोंदणी झालेल्या कामगारांपैकी किती कामगारांना आतापर्यंत साहित्याचं वाटप झालं, माझा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, हे वाटप करत असताना या तीनही साहित्यासाठी इस्त्रीपासून आपण जे काही दिलं या वाटपामध्ये एकूण किती रुपये खर्च झाला, हा तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न महत्त्वाचा की हे वाटप करत असताना त्या ठिकाणी असुविधा ज्या काही निर्माण केल्या गेल्या झाल्यात त्यासाठी जबाबदार कोण, चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न एकत्र उत्तर द्यावं म्हणून हा कुंभार नावाच्या माणसाला मुदत संपून पुन्हा किती कालावधीसाठी तुम्ही त्याला तिथे ठेवणार आणि त्याच्या संपूर्ण झालेल्या कारभाराची चौकशी करणार का. सन्माननीय अध्यक्ष महोदय, इमारत व इतर बांधकामाच्या या योजनेबद्दल जे काही सजेशन सभागृहाच्या सन्माननीय सदस्याशी असेल त्या सर्व गोष्टीचा आपण सकारात्मक विचार करत आहोत आणि ही योजना प्रभावीपणे गरीब कामगारांना लाभ देण्यासाठी आपण कशा पद्धतीने राबवण्यात येईल त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय आपण करत आहोत. आपण जे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा उल्लेख केला ते निर्णयाची कॉपी आपण मला द्या. जर असा पद्धतीचा कुठला निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल तर त्या निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो.